गांधी चौक ते माळी गल्ली येथील रखडलेलं काम त्वरित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा येथील नागरिकांनी पिंपळनेर नगर परिषदेला दिले। प्रभाग क्रमांक 6 म्हणजेच गांधी चौक वटकेश्वर महादेव ते माळी गल्ली या रस्त्याचं गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून संपूर्ण गल्लीत खोदकाम करण्यात आलं आहे। मात्र या ठिकाणी होणारे काँक्रीट करायचं काम अद्याप झालं नाही। तसेच या गल्लीत गटारीसाठी खोदण्यात आलेली लाईन व त्यात निकृष्ट दर्जाचे पाईप उघडे असल्याने या ठिकाणी सांडपाणी तसेच मलमूत्राचं पाणी यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे। तरी महाशय नगर अध्यक्षा योगिताताई चौरे, उपाध्यक्ष योगेश नेरकर, बांधकाम सभापती राजेंद्र शिरसाट, सभापती डॉक्टर विनोद कोठावदे, सभापती डॉक्टर प्रशांत बागुल व सीईओ दीपक पाटील यांना गांधी चौकातील नागरिकांनी लेखी निवेदन देऊन येत्या 2 दिवसात या रस्त्याचं काँक्रिटीकरण काम न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे। या ठिकाणी कामास आमचा कोणताही विरोध नसून काही जण अतिक्रमणाच्या नावाने दिशाभूल करत कामात खोडा घालण्याचं काम करत आहेत। तरी नगर परिषदेने येत्या 2 दिवसात कामाला सुरुवात करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा येथील नागरिकांनी लेखी निवेदन देऊन दिला आहे। निवेदनावर 80 नागरिकांच्या सह्या आहेत। यावेळी प्रशासक यांनी नव्यानं पाईप आणून कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन दिलंय। गांधी चौक ब्राह्मण गल्ली येथील रहिवासी आमच्या गल्लीमध्ये 2 महिन्यापासून रस्ता फोडून ठेवलेला आहे। ज्या ठेकेदाराला काम दिलेले त्याने 2 महिन्यापासून कोरून जसाच तसा पडलेला आहे। लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आणि गटेरी ज्या कोरून ठेवलेल्या आहे, गटेरींचं सांडपाणी रस्त्यावर वाहते, त्याच्यामध्ये दुर्गंधी, भरपूर जणांना आजार असे मोठे त्रास होऊन राहिले। आणि जो रोड कोरलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या चौकामध्ये तहसील कार्यालय आहे, तिथं एक शांत एज्युकेशन सोसायटीची स्कूल आहे, तिथं सगळे लहान पोरं वगैरे आणि रहदारीचा रस्ता असल्याने तिथं रोज लोक पडत आहे। आणि काल परवा त्यांनी जे रोड अजून कोरला थोडा, तर तिथं अजून पाईप फुटून पाणी वाहत आहे आणि बरेच लोक त्याच्यामध्ये पडले। तर हा रस्ता त्वरित लवकरात लवकर व्हावा आणि न झाल्यास आम्ही आंदोलन करू, हे सगळं गांधी चौकाच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत आणि सगळ्यांना सूचित करत आहोत की आता रोड हा 1-2 दिवसाच्या आत जर सुरू नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहोत। नगर परिषदेतर्फे पिंपळनेर गावात परिसरात रस्त्यांचे कामं चालू आहेत। इलेक्शनपूर्वीच रस्त्यांचे कामं चालू असल्याचं दाखवून प्रत्येक रस्ता हा खोदला गेला आणि खोदल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत काम होत नाही। सदर काम हे मार्चच्या आत व्हावं अशी आमची इच्छा आहे। मार्चच्या आत नाही झालं तर निधी परत जाण्याची शक्यता आहे आणि कामाची क्वालिटी ज्याप्रमाणे ठेकेदाराने त्याचं मंजूर केलेलं इस्टिमेटप्रमाणेच कामं व्हायला पाहिजेत। धातूरमातूर कामं केल्यास आम्ही जन आंदोलन करू। रस्त्याचे काम चांगले आणि चांगलेच व्हायला पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो, अन्यथा आम्ही जन आंदोलन करू। धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक, दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प। केवळ व्हॉट्सअपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहासोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या घरात आहे। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा।